समोर आपण पाहतोय शौर्य 11 वर्णे ह्या नावाने आज मात्र मैदानामध्ये दाखल झाला आहे तो वर्णे संघ. पहिला चेंडू आपण पाहतोय नवीन ऑन स्ट्राईकला. पहिला चेंडू लोबर पोल्टा चेंडू कन्वर्ट केलाय, फक्त दिशा दिली आहे. फिल्डर थोडीशीच फंबल पाहायला मिळाला. एक सिंगल वेगाने जरूर कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीने टीमचा श्री गणेशा अकाउंट मध्ये खुले केले जात आहे. 2 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. लगेच सिंगलचं डबलमध्ये डबलचं चांगली रनिंग बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. हा देखील बॅकफुट पंच खेचायचा होता, परंतु बाटन बॉलचा प्रॉपर टायमिंग झाला नाही आहे. त्याला चेंडू निर्धाव, या निर्धाव चेंडू संगतीने धावफलक स्थिरावलंय. आतापर्यंत त्याचबरोबर दिनेश दादा कराले बेकरे यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला स्पीडअप करा. हा देखील वेगवान चेंडू होता, वेगवान त्याच पद्धतीने फटका खेचायचा होता. बॅट आणि बॉलचा टायमिंग झाला नाहीये. एक सिंगल पुनश्च वेगाने कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 3 या धावसंख्येवरती. तीन धावा फलकावरती लागल्या जात आहेत. फुलटॉस चेंडू इथे मात्र व्ही शेप मध्ये अक्षरशः समोरून चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मात्र चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. इथे आलाय सोमेश्वरच्या पाठ मधून एक चौकार. षटकाराच्या मदतीने चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 7 या अंकावरती. हा देखील समोर चेंडू उडवलाय, अक्षरशः स्क्रीनच्या ठोक्यावरून ठोकलाय. सोमेश्वरचा ब्रँड दाखवणारा हा एक अजून एक आलाय षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली तब्बल 13 या धावसंख्येवरती. 13 धावा धाव फलकावरती. फुलटॉस पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आहे चेंडूला. चेंडू चाललाय थड मानला. इथे देखील आल्या 4 धावा. चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 17 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 1 देखील संपलाय. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले त्या 17 या धावसंख्येवरती. कोणाला
प्रभाकर आलेत वर क्रमांक 2 मध्ये. हा देखील समोर चेंडू उडवलाय. इथे क्षेत्ररक्षक मात्र झालेत प्रेक्षक, त्यांना टाटा बाय बाय करत चेंडू चाललाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा मोठा बिगिट षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा वाढली जाईल, जाऊन पोहोचतीये ती तब्बल 23 या धावसंख्येवरती. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने हा देखील ऑन साईडला फटका खेचायचा होता, बॅट ऑन बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव छोटे सांगत होते 23 धावा धावफलकावरती. ते 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे देखील कव्हरच्या डोक्यावरून उडवला चेंडू, डिपेक्षा कव्हरला चेंडू सिद्ध फिल्डर गेलेत. एक सिंगल वेगाने 2 धावसंख्या पूर्ण देखील केल्यात. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 25 या धावसंख्येवरती. रिवासाठी स्विचचा फटका आपण पाहतोय, दर्जेदार मास्टर माइंडने केलेला चेंडू आपण पाहतोय. अक्षरशः गोलंदाजा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये नवीन यांच्याकडून पाहायला मिळतोय. अजून एक आलाय चौकार, या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 29 या धावसंख्येवरती. नवीन करायला आपण पाहतोय चांगली आणि संयमी सुरुवात. एक षटकार, एक चौकार, 2 दुहेरी धावा. सोमेश्वर मसनेच्या पाठमधून 2 चौकार, एक षटकार देखील पाहिला. हा देखील पटका आता फसला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? मनोज आले स्वतः. छेल देखील झाली आहे ड्रॉप. छेल देखील झाली आहे ड्रॉप. इथे आली सिंगल. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2 मैदानामध्ये चालू असताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 30 या धावसंख्येवरती. हा देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवला. इथे देखील क्षेत्ररक्षक पाहू शकाल आपण. छेलची ट्राय करायचं होतं परंतु एक टप्पा अडवण्यासाठी गेले होते आणि ही ते मात्र पाहायला मिळते आपल्याला. इथे आलाय चौकार, चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावसंख्येवरती.
फुलटॉस चेंडू होता आणि ह्याच्यावरती मोठा विकेट करायचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट अँड बॉलवरती संपर्क झाला नाही प्रॉपर पाहिजे तसा. दोन पंचांमध्ये आता डिस्कस केला जाईल. यार बिमरसाठी रिव्ह्यू करण्यात आलाय, पंचांकडून रेफर करण्यात आलाय. 2 मिनिटं गोंगाट करू नका. येस इट इज अ नो चेंडू. तिसऱ्या पंचाने देखील सांगितलंय नो चेंडूचा इशारा, म्हणजे 1+1 अशा 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 36 या धावसंख्येवरती. आता पुढचा चेंडू मात्र फ्री हिटचा असेल. इथे मात्र फ्री हिटच्या चेंडूवरती बिगेट करण्याचा प्रयत्न. इथे स्वतः गोलंदाज आले, झेल देखील पकडली आहे, परंतु काय घडलं ते, ज्या वेळेस फ्री हिटचा चेंडू नसता तर इथे फलंदाज बाद झाला असता. ज्यावेळेस साध्या सिंपल कॅचेस आपण सोडतो आणि कठीणातली कठीण कॅच आपण मात्र पकडतो देखील, परंतु हेच सूत्र आहे आपण पाहतोय. इथे मात्र जीवनदान मिळाले समेश्वर मसने यांना. आणि पाहायला गेलं तर 2 धावसंख्या कंप्लीट 2च्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचली ती 38 या धावसंख्येवरती. 38 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती. हा देखील पंचांकडे पुनश्च एकदा मोठा बिगिट पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू पंचांचा इशारा येणं बाकी आहे. वन टप्पा अखेरी चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, आलाय चौकार. इथे देखील अशा नजरेने पाहत राहिला होता. हा देखील अलॉंग द कार्पेंटे आपण पाहतोय लॉंगनला फिल्डर मनोज तयार आहेत. एक सिंगल वेगाने दुसरीच्या प्रयत्नाला नवीन धावलेत. 2 धावसंख्या पूर्ण देखील झाली आहे. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचली ती 46 या धावसंख्येवरती. कालच्या दिवसात विचार केला हाय स्कोर मॅच जिथे संघाने उभारली होती 66 धावसंख्येची. आज मात्र सर्वात मोठी त्या कालच्या दिवसामध्ये अर्धशतकीय खेळी देखील पाहिली. 18 चेंडू 57 धावसंख्येची दर्शन यांची. पुढे येऊन डान्सिंग डाऊनने चेंडू खेळलाय मनोज. आपण पाहतोय चेंडू घाले येतील तत्पूर्वी एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचती आहे ती तब्बल 47 या धावसंख्येवरती. दोन 2.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 47 धावा धाव फलकावरती. हा देखील ऑन साईडला आपण पाहतोय प्रहार डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल वेगाने कंप्लीट केली, दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि फंबल झालं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 2 धावसंख्या कंप्लीट 2च्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचेल ती 2 धावसंख्या कंप्लीट केली आहे 49 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. हा देखील आपण पाहतोय थोडासा हलकाने दिली आहे. चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्र थर्डमॅन क्षेत्राकडे, तिथे मध्ये अडवण्यात यश मिळालंय. इथे देखील पाहतोय आपण 2 धावसंख्या कंप्लीट 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 51 या धावसंख्येवरती.
कमी करतो 2 रन आता चौकार गेला ना लास्टच्या बॉलला चौथीवर आहे ना हा आला षटकार आणि या षटकाच्या मदतीने षटक क्रमांक 3चा देखील खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा टोटल झाल्यात. चौकार आला आपण या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या टोटल धावा धाव फलकावरती 53 धावा धाव फलकावरती 53 झालाय. 53 थोडस स्कोरर कडून थोडीशी गफलत झाली होती. करेक्शन केलं आणि लगेच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. 53 धावा धाव फलकावरती. दादा थोडस मिस्टेक झाली होती. तुमचे 12वे खेळाडू इथे आमच्यापर्यंत आहेत. सर्व आहेत तुमचे जवळजवळ अर्धा गावाचा व्यासपीठावरती आहे तुमचा. आम्ही काही गफलत करू शकत नाही स्कोर कार्ड मध्ये. 53 धावा धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर लागली आहे. चौथ्या ओव्हरला सुरुवात होती. ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. हा देखील ऑन साईडला प्रहार चढवला. इथे मात्र एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला फंबल झालाय. लगेचच इथे 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीने 55 धावा आता धाव फलकावर. पंचावन्न धावा धाव फलकामध्ये आपण पाहतोय. नो चेंडू. यस पंचांचा इशारा आहे. साईड चेंडूचा नो चेंडू आपण घोषित करता म्हणजे 1+ अजून धावसंख्या ऍड होईल. 56 धावा. 56 धावा धाव फलकावरती. हा देखील फिरून केल्याचा प्रयत्न सफल देखील ठरलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्राकडे. इथे देखील आलाय चौकार. फ्रीच्या चेंडूवर द्यायला चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचली आहे तब्बल 60 या धावसंख्येवरती. 60 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. बिनबाद 60 धावसंख्या. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये तळ टोकून आपण पाहतोय. सोमेश्वर मसनेचा आपण विचार केला तर 12 चेंडू 37 वरती खेळतोय. नवीन करायला आपण पाहतोय 10 चेंडू 21 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करतोय. चांगली बॅटिंग दोन्ही बॅट्समॅन कडून पार्टनरशिप पाहायला मिळते आपल्याला. तब्बल 60 धावसंख्येची पार्टनरशिप होत असताना आपण पाहतोय. हा देखील बॅटची लिंगेज घेतली आहे. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप कडे परंतु थोडस थांबलाय आणि हे ते मात्र सिंगल कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि ही ते फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये नवीन आपण मात्र मैदानाच्या बाहेर आलेत.